ज्या प्रभूने अखंड पोटात वागवलं त्याचा स्पर्श का कळणार नाही? नमो माय भाषा. तसा आत्मस्वरूपाचा अनुभव नाही. एकदा त्याची प्रतीती आल्यानंतर पुन्हा इकडे तिकडे बघण्याचं काही कारण नाही. न लगे हलावे चालावे बाहेरी अवघेची गरी बैसलिया. न लगे हलावे चालावे, इकडे नको तिकडे नको, अवघेची घरी बैसलिया. याचा अर्थ असा आहे, ज्या परमात्म्याने तुमच्या हृदयामध्ये घर करून बसलेला आहे पण कळत नाही, कळत नाही. त्याचा अनुभव काय मला आला, सद्गुरु कृपेने तो अनुभव कसा माझ्यात प्रगट झाला, होताच फक्त प्रगट झाला. नीट लक्षात घ्या, हाच मुद्दा येते. समारोपाचा अध्याय चालू आहे. कालचा दृष्टांत होता की एक तरुणी आहे, तिच्या अंगामध्ये काम आहे. माझा दृष्टांत नाही, माऊलीचाच आहे. प्रिया सावलिया होय ते अंगची अंगी न समाय, एरवी ते आहे तारुण्य की. ते तारुण्य सामावलेलं आहे. पण आपला पती बघितल्याबरोबर त्याचा हात हातात घेतल्यानंतर ती अवस्था जशी उदित होते, तसं आपल्यात जो परमात्मा आहे त्याची प्रेम प्रतीती संतांचा हात मस्तकावर जेव्हा येऊन बसतो तेव्हा आपल्याला आपल्या ठिकाणी आपली प्रतीती येते. आणि आपल्याला आपल्या ठिकाणी आपली प्रतीती येणं यालाच आत्मदर्शन म्हणतात. एवढं जरी 32 वर्षात कळलं तरी पुष्कळ झालं. काय हा गिनीज बुकचा रेकॉर्ड आहे जवळजवळ. तसं म्हटलं तर पण आपण काय रेकॉर्ड करण्याकरता, प्रवचन माझे रेकॉर्ड होतात पण रेकॉर्ड करण्याकरता प्रवचन नाही, नाही का? व्यवहारामध्ये कोणाला काय दिलं याचा रेकॉर्ड असतो. कुणावर आपण प्रेम केलं, कसं केलं, ज्याला मोजमाप नाही ते प्रेम आहे. मोजमाप नाही असं सांगतात. बघू किती वेळ होत आहे प्रवचन. मगाशीच म्हटलं अंगात भरपूर ताप मगासपासून आहे, सकाळपासूनच आहे. जेवढं होईल तेवढं सांगेन. वानरांना मोहनी अस्त्र टाकून सगळे वानर पडले. मारुतराया प्रभूजवळ आले. प्रभू आता काय? काही नाही म्हणाले. जाऊन सगळ्यांच्या अंगावरून हात फिरवा. श्रीराम राम राम राम, श्रीराम राम 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 राम. आता तो हात असा फिरवला का असा फिरवला का असा फिरवला हे मला नाही कळत. कोणी किती हात फिरवला, जरा खालचा दृष्टांत, कोणी किती हात फिरवला पण आईचा हात लागला की बाळ गप्प होतं. काय अलौकिक आहे. चुलती म्हणते, लब्बाडा आत्तापासून आईला ओळखू लागलास का? बसा. अरे आत्तापासून आईला ओळखू लागलास का? आत्तापासून नाही, 9 महिने पोटात तिचा स्पर्श होता. म्हणून इतरांनी स्पर्श केला तर ते बाळ रडतं. पण अगदी नवजात बालक आहे, त्या आईने असं घेऊन हात फिरवला की शांत होतं, तिच्या कुशीत शिरतं. तसं देवाच्या कुशीत शिरायचा परमार्थ म्हणजे वारकरी संप्रदाय. जेवढं कळेल ते. आज उल्हासावर तब्येत बरी नाही, एकदम ताप आहे अंगात भरपूर. पण म्हटलं आज 32 वर्ष न चुकता प्रवचनं केली, थोडं का होईना आपण हाजरी लावावी.
त्या बाळाला कसा स्पर्श कळला? किती आश्चर्य आहे. नुसतं घेतलं की ते राहतं. मरक्या आईचा स्पर्श जर बाळाला करतो तर ज्या प्रभूने अखंड पोटात वागवलं त्याचा स्पर्श का कळणार नाही? कळतोय पण ओळखता येत नाही. ती ओळख पटवून देण्याकरता संत मायबाप भेटावे लागतात. एक म्हणाला, महाराज देव माझ्यावर प्रेम करत नाही. संत त्याला म्हणाले, अरे बाबा, तुझ्या आईच्या माध्यमातून प्रभूच तुझ्यावर प्रेम करत असतो. तुला कसं कळत नाही? आई हे माध्यम आहे प्रभूने प्रेम करण्याचं. मी इथे मागे गोष्ट सांगितली पण सहज ओघानी आली, थोडक्यात सांगतो. कृष्ण परमात्मा आणि अर्जुन दोघंही फिरायला निघाले होते. थोडक्यात सांगतो. जाता जाता एक वासरू व्यालं होतं आणि ती गाई चाटत होती. सबंध अंगाला रक्त लागलेलं होतं. ती चाटत होती व्यालेली. तिला ती घाण वाटत नव्हती, ती चाटत होती. अर्जुन म्हणाला, प्रभू काय प्रेम! अरे जनावरांमध्ये सुद्धा एवढं प्रेम! काय प्रेम! बघ ना, बघ ना. आता हा कृष्ण तोच बघ. अर्जुनाला जरा इन्सल्ट वाटला. मी एवढं त्याला अलौकिक दृश्य दाखवतोय आणि बघायला सुद्धा तयार नाही. पुढे गेले, बागेत फिरले बिरले. निवांत होते दोघे. युद्ध नव्हतं, काही नव्हतं. तूची प्रिय आणि तूची सखा, वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली. ऐसे म्हणत खेवे डोलो लागला देवो. असे संबंध होते दोघांचे. आणि पुन्हा येताना आपण रस्त्याने जाताना सुद्धा काही ठराविक ठिकाणं अशी असतात की तिथे आपलं मान वळतेच. एखादं साडीचं दुकान असेल तर बाईची मान तिथे वळणारच की आज कोटची साडी लावलेली आहे. ती जाणून वळवत नाही, तिथे आली की वळतेच. मग दुसरी जर घरातला, अगं कालची साडी काढून आज दुसरी लावली, सुंदर आहे, माझ्या अंगावर छान दिसतील नाही का गं? झालं. तसं बरोबर त्या कॉर्नरवर आल्यानंतर अर्जुनाने तिथे बघितलं. ती गाई, ते वासरू, पण ट्रान्सफर सीन होता. त्या गाईने त्या वासराच्या पोटावर पाय ठेवले होते आणि त्याच्या पोटामध्ये शिंग खुपसत होती. अरे देवा, अरे देवा, अरे देवा, अरे देवा, अरे काय काय काय, तूच बघ. अरे मगाशी मला म्हटला तूच बघ, नाता आहे म्हणतोस तूच बघ. बघ ना, मी कुठे नाही म्हणतोय. अर्जुन म्हणाला, हा काही तसा वाटायचा नाही, लवकर वळणार नाही हा. घरी गेले, जेवण वगैरे झालं. कृष्ण परमात्मा बसले आसनावर. काही काही गोष्टी पाया धरल्याशिवाय मिळत नाहीत. सद्गुरूचे चरण धरल्याशिवाय नाही सापडत. सख्या जीवलगा प्रभुराया कृष्णनाथा, मला गौड बंगाल कळलं नाही रे. ती गाई चाटत होती, रक्त दुर्गंधी सगळी अंगावर लागलेली लाळ चाटत होती. तेही तू बघितलं नाहीस, मला तुच्छ लेखलंस. नमो माय भाषा.